मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, ठाण्यातही जोरदार बॅटिंग। मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्टेशनच्या रुळांवरती पाणी, वाहतूक धीम्या गतीने। मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही, पण घरांचं मोठं नुकसान। राज्यामध्ये अति मुसळधार पाऊस, दक्ष रहा मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागीय आणि महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आदेश। आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा। चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर, चिपळूण प्रशासनाकडून शहरामधील महत्त्वाच्या ठिकाणी खबरदारी। खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। एनडीआरएफ आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीसाठी तैनात। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही यावरती पवार, ठाकरे आणि पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, फडणवीसांचं थेट आव्हान। राजकारणामध्ये कधी तह तर कधी सलगी करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणी संदर्भामध्ये फडणवीसांची स्पष्टोक्ती। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा अलर्ट, येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मुंबई वेधशाळेचा अंदाज। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये पवार साहेबांचा कधी अपमान केला, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल। बोलू दिलं नाही हे मान्य, असंही स्पष्टीकरण। अजित पवारांचा उद्या वाढदिवस, पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष, केकवरती मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर जरांगेंच्या रडारवर। मुंबई बँकेमधल्या घोटाळ्यावरून टीकेची झोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।